माय हार्ट इज वेटिंग फॉर यू वेट। अगं हळूहळू लक्ष्मी, अगं चटका बसेल, हळू बसू दे, सवय हाय। मानचा नाश्ता जरा लवकर दे। का? मान्य आज सगळ्यांना 11 वाजता रूमवर बोलवलंय। अरे बापरे, म्हणजे आज सगळ्यांची बिन पाण्याने विदाउट वॉटर। बहुतेक त्यात ती विठ्ठलची बायको रात्री मानना भेटून गेली। ही विठ्ठलची बायको ना जरा जादाच आहे। मा साहेबांकडे जायची काय गरज आहे तिला? ए काय जादा बिदा नाही। मा साहेबांकडे गेली ते बरंच झालं, नाही तर हा विठ्ठल काय हाताला लागणार हाय वय तिच्या? वासू मेला असं? मग हा विठ्ठल असाने हाताला लागणार आहे? वाट बघ। अरे आय नो व्हेरी वेल विठ्ठल, तो तसाच आहे। तो मोठ्या साहेबांबरोबर जातो म्हणून तसा नाहीये। ही इज ऑलरेडी दिसली बाई की ह्याची फिरली नजर गर 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 गर। काय चाललंय रे संमेलन तुमचं? हात उचला, चटाचा नाश्ता करा पटापटा। मासाहेब बिन पाण्यानं करणार आहे सगळ्यांची। त्याच्याविषयीच बोलणं चाललंय ना आमचं। चाकू ठेव, लागल तोंडाला ठेव। ए जीवा, पण आज तू लेट आलायस। लेट? नाही नाही, सूर्यनारायणरावाला उठूनच येत असतो आपण, टाइमात आहेत। आणि काय रे, सगळ्यांची करणार म्हणजे शालिनी वाहिनींची पण? हो, कारण त्या सगळं निमूटपणे सहन करतात, रडत बसतात ना म्हणून। निर्मला देवी, म्हणून शालिनी वहिनींच्या सहन करण्याला काय अर्थच नाही का? त्यांच्या डोळ्यात काय पाण्याच्या टाक्या बसवल्यात का कायम रडायला? उगाच काही बाई बोलत जाऊ नका। लक्ष्मी, नाश्ता लवकर घेऊन ये। हा, जरा जपून। चला चला। लक्ष्मी, तू एक काम का नाही करीत? काय र? पायाखाली सिलेंडरची ट्रॉली ठेवीत जा। कशाला? म्हणजे तुला सरकायला इझी जाईन। सरक बाजूला, सागर बाबाचा नाश्ता द्यायचा आहे। हा, पावांना टमाटे लावून झाले का? मामा, इथे बस। काय झालं मामा? का बोलवलंस मला? माझी शपथ घे आणि बोल, तू ड्रग्स घेत नाहीस। मामा, मामा प्लीज, तू असं का विचारतेस मला? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? ऑफकोर्स आय ट्रस्ट यू, माझा विश्वास आहे रे तुझ्यावर। पण मला भीती वाटते की तू सागर प्रमाणेच ड्रग्स घेत असशील तर। हे मामा, मामा मी अशी कुठली गोष्ट करणार नाही ज्याने तुला त्रास होईल, दुःख होईल। उलट आपल्या सागरलाच यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे मी। सागरला? राकेश, तुला खरंच वाटतं की सागरला याच्यातून बाहेर काढू शकतो? इतकं सोपं आहे ते? आजकाल सागर काही गोष्टी लपवतो माझ्यापासून, पण मामा यापुढे बारीक लक्ष ठेवणार आहे मी त्याच्यावर। नको, काही गरज नाहीये त्याची। राकेश, खरं तर मला वाटतं की तू सागरपासून लांबच राहावं। मामा, राकेश, मी तुझी आई आहे रे, मला तुझी खरंच खूप काळजी वाटते। हे बघ, तू मला वचन दे की तू कुठल्याही व्यसनांच्या आहारी जाणार नाहीस, मला वचन दे। मामा, आय प्रॉमिस यू, ओके? आज मासाहेबांनी सगळ्यांना बोलवलंय, गॉड नोस काय होणार आहे। तू सागरला भेटलास? हो, भेटलो मी त्याला। मामा, मला लेट होतोय, निघू मी? मला दिलेलं वचन विसरणार नाहीस ना? नाही ग मामा, विश्वास ठेव माझ्यावर। चल।
आराम है ना? हे बघ सागर, तू काय करतोस, का करतोस याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मला काहीही घेणं देणं नाही. एक मिनिट, तू बोलतोय ना तुझ्याशी? फक्त तुझी ती आईसारखी कटकट करत असते म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलो. हे बघ सागर, तुझी आई काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. म्हणजे आई कटकट करते म्हणून तुम्ही मला सांगायला आला? हो, मी तुला सांगितलं ना, तू काय करतोस याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या डोक्याला तिची किरकिर नको म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलो. आणि हे असे उलट प्रश्न विचारून स्वतःची अक्कल पाजळू नकोस. स्वतःची लफडी स्वतः सांभाळायला हवी. हो, येस ऑफकोर्स, जसे तुम्ही सांभाळता. सागर, मी बाप आहे तुझा. तू आणि तुझी आई नगास न गात. तिला एक अक्कल नाही. एक मिनिट, जो राग असेल तो माझ्यावर काढा. आईला काही बोललात ना तर काय? तर आपलं नातं बदलू शकतं. किंवा ते तुटूही शकतं. तेव्हा हे सगळं ताणण्यापेक्षा मला एकट्याला सोडा. जस्ट लीव मी अलोन. ठीक है. हो हो, नाही मी तयार आहे. हो, मी निघतो जातो. हो, आलोच. ओके. हे काय, तुम्ही कुठे निघालात? म्हणजे ऑफिसला. पप्पा, आज सगळे ऑफिसेस बंद आहेत. बँक हॉलिडे आज. आज कशाबद्दल बँक हॉलिडे? पप्पा, आज ईद आहे प्लस महावीर जयंती ही. तरीच तू घरी आहेस नाही का? म्हणजे काय पप्पा, तुम्ही असं बोलता जसं काय मी सतत भटकतच असते. नाही. अगं, उन्हाळ्यात तुला वेळ मिळणार कसा? तुमच्या वादविवाद स्पर्धा, त्यानंतर गाण्याच्या भेंड्या, डान्सची प्रॅक्टिस आणि काय 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 यातून उरलेला वेळ तुला अभ्यास करावा लागणार. मग उन्हाळ्यात वेळ मिळणार कसा? पप्पा, मी पाहतीये आजकाल तुमचं फादरली वागणं कमी आणि सासूरवासच वाढलं. आणि आज मी घरी थांबलीये तर लगेच तुम्ही चाललाय ना? नाही का, असं नाही. कामच महत्वाचं आहे. स्वतः मासाहेबांचा फोन आला होता की तुम्ही स्वतः लक्ष घाला म्हणून. जाणं भाग आहे की नाही? बस 2-3 फाईल्स आहेत, त्या हातावेगळ्या करतो, परत आलो. परत सुट्टी आहे, त्यामुळे ऑफिसमध्ये कोण नसणार. नो डिस्टर्बन्स. जेव्हा फर्स्ट क्लास काहीतरी करून ठेव. आलोच मी. म्हणजे 4 वाजता? अगं नाही माझी आई. गेलो, काम केलं, धावत आलो. ओके, चल बाय. बाय. मूर्ख, हे काय कारण झालं? कैवल्य घरी होता म्हणून काय झालं? आणि तो एकटा नव्हता, पप्पा पण होते घरी. पण त्याला कुठे या डिटेल्स माहिती आहेत? म्हणून काय,
जाऊ दे, मला त्याच्याशी बोलायचंच नाही. ठीक आहे, मग ठरलं. काय ठरलं? हेच की राकेशशी नाही बोलायचं. जमेल ना तुला? मग काय करू सांग. जाऊन भेट त्याला आणि सांग सगळं. हे सगळं केल्याने जर तो मला म्हणाला की तू हे मला का सांगतेयस, तर मग काय करू? का त्याला हे सांगू की मला असं वाटलं तुला मी आवडते ते? एकदा सांगून तर बघ. तृप्तीच्या मनातलं किती सहजपणे ओळखलंस का तू? अगं तिचा सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केलास. फक्त तुला मानलं पाहिजे. यू आर सिम्पली ग्रेट. ग्रेट वगैरे काही नाही. एकदा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखायला लागलो ना की त्याच्या मनातलं त्याच्या डोळ्यात दिसायला लागतं. त्याला बोलायलाही लागत नाही. त्याच्या डोळ्यात बघून आपणच ते ओळखायचं असतं. अच्छा, मग मला कधीपासून ओळखतेस तू? माझ्या मनात काय चाललंय हे आजपर्यंत नाही ओळखलंस. का ओळखलंस पण न ओळखल्यासारखं करतेस? फक्त माझ्या मनात काय चाललंय हे माझ्या डोळ्यांनी कधीच सांगितलं नाही का ग तुला? परत एकदा माझ्या डोळ्यात बघ आणि माझ्या मनात काय चाललंय हे ओळखण्याचा प्रयत्न कर. ऐकण्याचा प्रयत्न कर. तुझं माझ्यावर का प्रेम नाही? बोल ना मुक्ता, मला तुझं उत्तर हवं. मुक्ता, मला तुझ्याशी बोलायला आवडतं. तुझा सहवास आवडतो. कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. मुक्ता बोल ना, काहीतरी बोल. काय झालं मुक्ता? मुक्ता, मुक्ता, मुक्ता. ओ मॅडम, काय कुठे गायब झाली होतीस? या या, जरा जमिनीवर या आता. मुक्ता, तू अशक्य झालेली आहेस. बास झालं आता. अरे, आतापर्यंत एकदम उजळा चमन होता, आता एकदम खिलती कली. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ना? मग चल आता. मी काहीच करू शकलो नाही रे. आणि तुझ्या आजीला साक्षात दारात बघून मी संपलोच. आणि मी त्यांना काय सांगणार की मला काही माहिती नाही म्हणून. अरे पण तिचं तिकडे येणं डेंजरस होतं यार. मी त्यांना म्हटलं तुम्ही घरी जा, मी त्याला घेऊन येतो. पण नाही, आजी ऐकेच ना. सुलोचना देवी सरदेसाई. एनीवे, मेरा चीज लाया गया. सागर, या स्थितीत आणि तेही घरात? कोणी येणार नाही रे. ते वेळ कोणाला आहे माझ्यासाठी? अरे बोलण्यात टाइमपास करू नको, दे आता लवकर.
नाही नाही, आम्ही समजूच शकत नाही. या उत्साहाने सळसळणाऱ्या वयात ही अशी कृत्रिम उत्तेजक तुम्हाला लागतातच कशाला? ज्या वयात भरपूर व्यायाम करून शरीर संपदा कमवायची, खूप खूप शिकायचं, त्या वयात तुम्ही या पावडरीने आपल्या शरीराचा नाश करून घेत आहात. आत्ता बरं वाटेल हो, खूप खूप बरं वाटेल. पण जसं वय वाढत जाईल ना, तसे तसे त्याचे दुष्परिणाम कळायला लागतील. शरीर झडत जाईल, इतकं झडत जाईल की तुमची तुम्हाला किळस वाटेल. बोचतंय ना माझं बोलणं? पण मी आता अशी बोलले नाही ना, तर त्यातलं गांभीर्य कधीच कळायचं नाही तुम्हाला. असं आपल्या शरीराचा नाश नका करून घेऊ. आम्ही एक करू शकतो. आम्ही तुमच्या लग्नाचा विषय या घरात परत काढणार नाही. तुम्हाला स्वतःला जेव्हा वाटेल ना, त्यावेळी तुम्ही आपणहून आम्हाला येऊन सांगा. तोपर्यंत हा विषय बंद. अशी खाली मान नाही घालायची. आमच्या सागरची मान कायम ताठच राहिली पाहिजे, विजयात सुद्धा आणि पराजयात सुद्धा. सागर, आपल्या दोघांमध्ये, फक्त आपल्या दोघांमध्ये आपण एक करार करूया. तुमच्या लग्नाचा विषय मी काढणार नाही, पण या बदल्यात तुम्ही मला वचन द्या, परत तुम्ही कधीही ड्रग्जला हात लावणार नाही. प्रॉमिस?